मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून सतत आत्महत्याच्या घटना या वेगानं वाढत आहेत. सिनेमा सृष्टीतले कलाकार, आध्यात्मिक गुरु, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि तरुण अशा कित्येक व्यक्तींच्या गेल्या काही वर्षादरम्यान झालेल्या आत्महत्या नेमकं काय सांगतायत? आजकाल रोजच अशा घटना सतत आपल्या आजूबाजूला का घडत आहेत? आत्महत्या इतक्या का वाढल्या आहेत? जगण्यापेक्षा माणसाला मरण इतकं स्वस्त का वाटायला लागलं? माणसं नितांत सुंदर जीवन सोडून, जगणं सोडून मरणाला का कवटाळत आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण करणार आहोत, चर्चा करणार आहोत. खरं तर कुठलाही व्यक्ती हा एकाएकी आत्महत्या करत नसतो. प्रत्यक्ष आत्महत्या करण्याच्या अगोदर त्याच्या डोक्यात, मनात प्रचंड कालवाकालव आणि खळबळ माजलेली असते. हसऱ्या चेहऱ्याआड बऱ्याचदा तो आपली मानसिक घुसमट लपवत असतो. एकूणच कुठल्या तरी कारणानं तो मानसिक गर्तेत सापडलेला असतो. बरेच जण यातून बाहेर निघतात, पण जे यातून बाहेर निघत नाहीत ते मात्र दुर्दैवानं आत्महत्येकडे वळतात. म्हणजेच आत्महत्या करण्याच्या अगोदरचा जो काळ असतो त्या काळात तो व्यक्ती मानसिक आजारी असतो आणि त्या मानसिक आजाराला व्यवस्थित हाताळल्या न गेल्याने, योग्य ते उपचार न घेतल्याने किंवा मानसिक आधार त्याला न मिळाल्याने त्याला जगण्यात काहीच अर्थ उरला नाही असं वारंवार वाटायला लागतं. त्याचं जगण्यावरचं प्रेम हे कमी व्हायला लागतं. आजकाल इंटरनेटच्या क्रांतीमुळे, वाढलेल्या साधनांच्या संख्येमुळे जग जवळ आलंय असं आपण म्हणतो, पण दुर्दैवानं माणूस माणसापासून कुठंतरी दूर चाललाय आणि माणसातला, घराघरातला, कुटुंबातला संवाद मात्र कुठेतरी कमी झालाय, तो संपत चाललाय. माणूस मनातून पूर्णपणे मोकळाच होत नाही. त्याला एखाद्या व्यक्तीसमोर अगदी सगळंच घडाघडा बोलून टाकावं, रडून टाकावं असा माणूसच किंवा हक्काचा खांदाच त्याला भेटतच नाही, ज्यावर डोकं ठेवून तो आपलं दुःख, वेदना आणि अश्रू अगदी मोकळेपणानं वाहून जाऊ देऊ शकेल, अगदी मनातून मोकळा होऊ शकेल. आणि मित्रांनो, यालाच आउटलेट म्हणायचं. माणसाच्या मनाला आजकाल आउटलेट हा फारसा राहिलेलाच नाही किंवा तो खूपच कमी झालाय. त्यामुळे मनात भावनांची, दुःखाची अक्षरशः गर्दी झालीय आणि त्या गर्दीनं त्याची मानसिक घुसमट वाढतच चाललीय. तो त्याच विवंचनेत अगदी गुरफटून जातोय. त्यामुळे या सगळ्यांचा कधीतरी स्फोट होतो, ज्याचा परिणाम म्हणजे कधी कधी तीव्र स्वरूपाच्या मानसिक समस्या, तर कधी कधी अनपेक्षित झालेल्या आत्महत्या. समजा कोट्यवधी रुपये बांधून एखादं धरण बांधलं, परंतु ते धरण बांधताना त्याला जर आउटलेटच दिला नाही तर जास्तीचं पाणी येऊन ते धरण भरल्यानंतर जास्तीच्या पाण्यानं ते फुटू शकतं. त्यासाठी जास्तीचं पाणी एखाद्या वेगळ्या वाटेनं बाहेर पडण्याची सोय अगोदरच करावी लागते, अन्यथा ते धरण फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच मानवी मनाचं देखील आहे. आजकाल माणसाच्या बदललेली जीवनशैलीमुळे, जगण्या वागण्यात आणि खाण्यापिण्यात आमूलाग्र झालेल्या बदलामुळे माणसाची शारीरिक मेहनत कमी आणि मानसिक ताणतणाव मात्र कमालीचा वाढलाय. माणसाकडे सुखाची साधनं आली, बरगतचा पैसा आला म्हणजे माणूस सुखी झाला आणि समाधानी झाला असं निश्चितच नाही. पैशानं माणूस साधनं विकत घेऊ शकेल, पण सुख आणि समाधान कधीच नाही. माणूस अत्यंत आलिशान घर बांधू शकेल, अत्यंत महागडा पलंग, गादी विकत घेऊ शकेल, पण झोप मात्र विकत घेता येत नाही. सांगायचं म्हणजे जीवनात सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर ते माणसाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य. माणसाची आर्थिक स्थिती कशी आहे यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे माणसाची शारीरिक आणि मानसिक स्थिती. मोबाईल सारख्या साधनांचा अतिरेकी वापर, कामामध्ये वाढलेला ताण, कुटुंबातील संवाद कमी झाल्यामुळे घरातील घरगुती कौटुंबिक समस्या वाढलेल्या आहेत. स्त्री आणि पुरुष दोघांचीही महत्वाकांक्षा वाढल्याने वैवाहिक जीवनात सतत वाढत असलेल्या कुरबुरी, वादविवाद या सगळ्या गोष्टी या आत्महत्याच्या किंवा मानसिक आजाराच्या मुळाशी आहेत. असं असलं तरी यावर स्वतःच्या मनाची घुसमट करून घेणे किंवा आत्महत्या हा निश्चितच उपाय नाही. या जगात अशी समस्याच नाही जी सोडवली जाऊ शकत नाही. रात्र कितीही काळोखी असली तरी सूर्योदय हा होणारच असतो. त्यामुळे स्वतःतला संयम कधीच कमी होऊ द्यायचा नाही. स्वतःतला आशावाद कायम जिवंत ठेवायचा. काहीही झालं तरी जगण्यावरचं, जीवनावरचं प्रेम कमी होऊ द्यायचं नाही. महत्वाचं म्हणजे आपलं आउटलेट सदैव सताड उघडं ठेवायचं. आपल्या तोंडाचं आउटलेट वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा, जवळच्या मित्रांना सांगा. आपल्या अंतर्मनाचा आउटलेट ओपन करण्यासाठी मेडिटेशनचा अवलंब करा. दररोज सकाळी उठून
डोळे शांत मिटून स्वतःच्या मनाशी आश्वासक आणि मोकळा संवाद करा. स्वतःकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता राहा, कृतज्ञता बाळगा, कृतज्ञता व्यक्त करा. बदल हा काही आपल्या कपड्यांना चिकटलेला नसतो, त्यामुळे बदल हा तुमच्यात आतून तुम्हालाच घडवायचा आहे आणि तो घडवण्यासाठी दुसरा कोणी इथे येणार नाही, हे कायम लक्षात असू द्या. इंग्रजीमध्ये एक खूप छान म्हण आहे, ती म्हणजे सक्सेस इज द प्रोडक्ट ऑफ युअर डेली हॅबिट्स. त्यामुळे स्वतःच्या दैनंदिन सवयी या निसर्गाशी सुसंगत करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं आउटलेट म्हणजे आपले डोळे ते उघडा. फुटून जाऊ द्या, अश्रूंचा बांध वाहून जाऊ द्या. दुःख, स्ट्रेस, उपेक्षा, साचलेल्या भावना यांना वाट मोकळी करा. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा, विष घेण्यापेक्षा हे केव्हाही सोपं आणि साधं आहे, नाही का? म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. एकतरी मित्र असा बनवा जो की आत्महत्येच्या विचाराचीही हत्या घडवून आणेल. नेहमी मन मोकळं करत राहा. तुमचा सर्वात बेस्ट आउटलेट म्हणजे परिवार आणि मित्र. त्यांच्यासोबत वेळ घाला, हसा, बोला, रडा, भांडा, व्यक्त व्हा आणि मुक्त व्हा. चांगली माणसं, चांगली पुस्तकं, चांगलं वातावरण यांची नेहमी सोबत करा. निसर्गाशी जवळीक वाढवा. निसर्ग माणसाला ताजेपणाने जगण्याची नेहमी प्रेरणा देतो. त्याकडे डोळसपणे बघायला माणसानं शिकलं पाहिजे. काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्या, गेलेला वेळ परत येत नाही, त्यामुळे सतत प्रवाही राहा. स्वतःला साचू देऊ नका. नेहमी नव्या वाटा तुडवत राहा. हे आयुष्य पुन्हा नाही, त्यामुळे प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्या. अडचणी, समस्या या सगळ्यांनाच आहेत. संकट आपल्याला मजबूत बनवत असतात. तुमच्यातल्या क्षमता ते वाढवत असतात. त्यामुळे त्यांना घाबरून नाही तर धीराने सामोरे जा. चिता आणि चिंता, फरक फक्त अनुस्वाराचा. पण चिता ही माणसाला मेल्यानंतर जाळते, तर चिंता ही माणसाला जिवंतपणे जाळत असते. त्यामुळे चिंता करणं सोडा. भूतकाळातल्या चुका, वेदना, कडू आठवणी आणि भविष्यकाळाचं ओझ याबद्दल विचार करणं सोडा. वर्तमानात राहायला आणि जगायला शिका. बहिणाबाई सुगरणीचं उदाहरण देताना खूप छान म्हणतात, तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुले दिलेर देवानं 2 हात 10 बोट. माणूस कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल सतत तक्रार करत असतो, पण बहिणाबाई म्हणतात की ही सुगरण बघा, तिला देवानं इवलीशी चोच आणि इवलेशे ओठ दिले आहेत, पण तरीही किती सुरेख पद्धतीने ती आपला खोपा तयार करते. आणि माणसाला देवानं 2 हात आणि 10 बोटं दिली असूनही तो मात्र नेहमी तक्रार करत असतो. त्यामुळं माणसानं जे आहे ते घेऊन समाधानी राहायला शिकलं पाहिजे. शेवटी आपलं जीवन कसं जगायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचं. कणत कणत की रडत पडत, हसत हसत की गाणं म्हणत. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. धन्यवाद.